भीषण अपघात, ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून दुचाकीचा चुराडा, तरुण जागीच ठार. सातारा पुणे जुन्या महामार्गावर थरार, रिफ्लेक्टर नसलेल्या लाकडाच्या ट्रॉलीने घेतला बळी. पुणे सातारा जुन्या हायवेवर बुधवारी रात्री एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. वर्ये पानमळेवाडी हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला असून या घटनेमुळे सातारा परिसरात हळहळ व्यक्त होतीये. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास अपघात झाला. रस्त्याच्या कडेला लाकडांनी गच्च भरलेली एक ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. रात्रीची वेळ असल्याने सर्वत्र अंधार होता. संबंधित ट्रॉलीवर कोणतेही रिफ्लेक्टर किंवा इशारे देणारे फलक नसल्याने दुचाकीला समोर उभा असलेला वाहनाचा अंदाज आला नाही. वेगात असलेली दुचाकी थेट ट्रॉलीच्या मागील भागावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आणि त्यावरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनासमोर काही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या परिसरात वारंवार अशा प्रकारे लाकडांनी भरलेल्या ट्रॉली उभ्या केल्या जातात. ना कोणती सुरक्षा पाळली जाते, ना कुठले नियम. या निष्पाप तरुणाच्या मृत्यूला जबाबदार कोण? वन विभाग आणि पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष. या भीषण अपघातामुळे सातारा जिल्ह्यातील अवैध वृक्षतोड आणि धोकादायक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अंधारात उभा राहणाऱ्या अशा वाहनांमुळे अजून किती बळी जाणार असा सवाल उपस्थित होतोय. आता सातारा तालुका पोलीस या प्रकरणी संबंधित ट्रॅक्टर चालकावर काय कारवाई करतात आणि वन विभाग बेकायदेशीर लाकूड वाहतुकीवर कसे नियंत्रण मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.